कमळे, अगं अन्नपूर्ण आजी 2 दिवसांसाठी गुरुजींच्या आश्रमात गेल्यात आणि राजन काका बी मुंबईत नाहीत. म्हणून तर आम्ही ऋषीभाऊंच्या घरी जायचं म्हणतोय. आता तेच आपली मदत करतील. बंड्यारा त्यासनी किती वेळा त्रास द्यायचा. मी आलो. कमळे, तू पोलिसांनी समज खरं काय ते सांगून टाक. नाही नाही, ह्या सगळ्यात राजूचं नाव कुठं बी नाही यायला पाहिजे. अगं वय, पर जर तिनं साक्ष दिली तर तू लगेच निर्दोष सुटशील की नाही? तिच्यासोबत जे काय झालंय त्याच्यात तिची काय बी चूक नव्हती. पण खरं जे काय झालंय ते सत्य कधीच बाहेर नाही आलं तर? कुठलं सत्य? इंगी, 2 मिनिटं बाहेर थांबशील प्लीज? कमळी, मला माहिती आहे की तू काही केलेलं नाहीयेस. मला पूर्ण खात्री आहे. आणि मी आत्ता बंड्याला बाहेर कोणाशी तरी बोलताना ऐकलं की तू कुठल्या तरी मुलीला वाचवलंस. कमळी, कोण होती ती मुलगी? हे बघ, त्या मुलीचं नाव कळलं ना तर आपण तिला सांगू शकतो तुझ्या बाजूनी साक्ष द्यायला. तू लगेच सुटशील इथून. सर, मी तिचं नाव नाही सांगू शकत. सांगू शकत नाही? कमळी, तुला कळतंय का तू आता कुठल्या सिच्युएशन मध्ये अडकलीस ते? तू त्या मुलीचं नाव सांगितलं नाहीस, काही बोलली नाहीस तर कसं होणार? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? बोल ना मग. सर, हे समजा कोणीतरी मुद्दाम करते एवढंच सांगू शकतो. प्लीज तुम्ही मला अजून विचारू नका. कमी हे सगळं इलेक्शनमुळे झालं ना? खरं सांग.